हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 22, भाग 2. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात याच श्लोकावर चर्चा करताना भक्तांचे काही गुण पाहिले. या भागात आपण भक्तांचे आणखी काही गुण पाहू. जसे की भक्त भौतिक जगातील द्वंद्वांपासून विचलित न होता भगवत सेवेप्रित्यर्थ कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतात. उन्हाळा, थंडी, सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, शुभ अशुभ, मान अपमान, जन्म मृत्यू, दिवस रात्र ही द्वंद्वे आहेत. तसेच कौटुंबिक समस्या, सामाजिक समस्या, आरोग्याच्या समस्या जसे की कोरोना वगैरे वेगवेगळे आजार, अशा उलट गोष्टी या जगात चालूच असतात. अशा प्रकारे भौतिक जगामध्ये सर्वत्र द्वंद्व आहे. परंतु आपण शिक्षण घेत असू किंवा नोकरी करीत असू किंवा व्यवसाय करीत असू किंवा घरामध्ये काम करीत असू आणि यातील कोणतीही परिस्थिती असली, कोणतंही द्वंद्व असलं तरी आपण आपली कामं थांबवत नाहीत, बरोबर? आई वडील कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे आपली आध्यात्मिक कर्तव्य ही थांबता कामा नये. जर आपण भक्ती करीत असू, हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत असू, गीता भागवताचे पठण करीत असू, तर जीवनामध्ये सुख असो की दुःख, या आध्यात्मिक गोष्टी थांबता कामा नयेत. अशा प्रकारे एक भक्त अशा द्वंद्वांनी विचलित होत नाही, तर तो या द्वंद्वांच्या परे असतो, म्हणजे पलीकडे असतो. जर आपल्या घरामध्ये कोणाचं तरी लग्न असेल तरी थोडा वेळ का होईना आपण जप केलाच पाहिजे. आणि उलट अशा मंगल प्रसंगी जर आपण हरिनाम घेतलं तर ते आणखी शुभच होईल, भगवंतांचे आशीर्वाद मिळतील. किंवा जर घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला तरीही जास्तीचा जप केला पाहिजे, की जेणेकरून त्या शरीर सोडलेल्या आत्म्याची पुढील गती चांगली होईल. म्हणून सुख असो की दुःख, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपलं आध्यात्मिक कर्तव्य विसरता कामा नये. आपण नेहमी भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढ राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ, एकदा एका शाळेमध्ये शिक्षक मुलांना शिकवत असताना विचारतात की तुम्ही कधी असा मनुष्य बघितला आहे का की जो आकाशाखाली उभा असतो परंतु तरीही त्याला ऊनही लागत नाही आणि पाऊसही? तर सगळे विद्यार्थी म्हणतात की नाही, आम्ही असं कोणी बघितलं नाही. तेव्हा शिक्षक म्हणतात की चला तर मग मी तुम्हाला दाखवतो. आणि मग ते शिक्षक त्या मुलांना एका शेतामध्ये घेऊन जातात आणि एका शेतकऱ्याकडे निर्देश करून म्हणतात की हाच तो मनुष्य आहे. तेव्हा विद्यार्थ्यांना हे समजत नाही. ते म्हणतात, कसं काय शक्य आहे? तेव्हा शिक्षक म्हणतात की ऊन असो की पाऊस असो, हा शेतकरी नेहमी शेतामध्ये काम करतो, कष्ट करतो. असे लोक द्वंद्वांमुळे प्रभावित होत नाहीत. अशा प्रकारे आपल्याही जीवनामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये दृढ राहायचं आहे, तरच आपण द्वंद्वमुक्त होऊ शकतो. प्रेक्षक हो, भक्तांचा पुढचा गुण म्हणजे भक्त द्वेषापासून मुक्त असतात, मत्सर रहित असतात. मत्सर हा खूप मोठा आजार आहे बरं का. मत्सर किंवा द्वेष म्हणजे दुसऱ्यांची प्रगती सहन न होणं, सतत एकमेकांशी स्पर्धा करणं. एखाद्याने कष्ट करून काही कमवलं असेल तर मीही कष्ट करून ते कमवू शकतो असं वाटणं, हा झाला द्वेष. उदाहरणार्थ, आपण बघतो की एका स्त्रीने एखादी साडी घेतली आणि ती तिच्या बहिणीला किंवा जावेला दाखवली, तर त्या दुसऱ्या स्त्रीलाही लगेच तशीच साडी घ्यायची असते. किंवा एखाद्या पुरुषाने BMW गाडी घेतली तर दुसऱ्या पुरुषालाही तीच गाडी घ्यायची असते. सगळे असाच विचार करतात की त्याच्याकडे आहे तर माझ्याकडे का नाही, मीही ते घेणारच, कारण त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल द्वेष असतो. परंतु आध्यात्मिक जगतात अशा प्रकारचा द्वेष नसतो. तर प्रत्येकाच्या जीवनाच्या केंद्रस्थानी भगवान श्रीकृष्णच असतात. म्हणून प्रत्येकामध्ये प्रेम भाव असतो. आपण प्रत्येकानं असा विचार केला की त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं आहे, मला माझ्या कर्माचं फळ मिळालं आहे, तर द्वेष होण्याचं काही कारणच नाही. पण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि ती आपल्याला न मिळता दुसऱ्यालाच कोणाला तरी मिळाली तर आपल्या मनामध्ये द्वेष येतो. तेव्हा तो द्वेष आपल्यालाच अग्नीप्रमाणे जाळतो. तो सर्वात जास्त दुःख देतो. उदाहरणार्थ,
दुर्योधन पांडवांचा द्वेष करीत होता, कारण दुर्योधनही द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये गेला होता, परंतु तो जिंकू शकला नाही, तर पांडव जिंकले. तसेच दुर्योधनाने पांडवांना एक निर्जीव जमीन दिली होती, परंतु पांडवांनी तेथे अतिशय सुंदर इंद्रप्रस्थ स्थापलं. ते बघून दुर्योधन पांडवांचा आणखीनच द्वेष करू लागला. त्यामुळे तो त्यांच्याशी युद्ध करून त्यांना मारण्याची संधी नेहमी शोधत असे, परंतु शेवटी त्याचाच दुर्दैवी अंत झाला. म्हणून आपण द्वेष रहित असलं पाहिजे. प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचं फळ मिळतच असतं, त्याप्रमाणे त्यालाही मिळालं आहे आणि मलाही मिळालं आहे, अशा विचाराने आपण शांत राहू शकतो, संतुष्ट राहू शकतो. परंतु प्रेक्षक हो, तुम्हाला माहीत आहे का, आपल्यामध्ये आज जो द्वेष आहे त्याचं मूळ कारण म्हणजे आपण साक्षात भगवंताशीच द्वेष केला आहे. केवळ भगवंतच का नियंत्रक आहेत, तेच का मालक आहेत, तेच का भोक्ता आहेत, तेच का सर्व सृष्टीचे स्रोत आहेत असा. आणि त्या द्वेषामुळेच आज आपण या भौतिक जगामध्ये आणखी द्वेषाने घेरलो गेलो आहोत. आपण आध्यात्मिक जगत सोडून या भौतिक जगामध्ये येण्यामागे हा द्वेषच तर कारणीभूत आहे. हा द्वेषच इतर सर्व अनर्थांचा राजा आहे. साधारण मनुष्य द्वेषाचे शिकार होऊ शकतात. ते दुसऱ्यांच्या सुखामध्ये दुःखी होतात आणि दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सुखी होतात. त्यांना असं वाटतं की हां, बरं झालं, खूप उड्या मारत होता, आव आणत होता, बरं झालं, असंच पाहिजे. दुसऱ्याच्या अपयशामध्ये अशा द्वेषी लोकांना आनंद वाटतो. परंतु भक्त मात्र द्वेष रहित असतात, कारण ते जाणतात की प्रत्येक मनुष्याचा ज्याचा त्याचा कोटा निश्चित असतो. त्याला किती धन मिळणार, त्याचा कुठे जन्म होणार, त्याचं भविष्य कसे असणार, हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार निश्चित झालेलं असतं. म्हणजे आपल्याला आपल्या कोट्याप्रमाणे सर्व काही मिळणारच आहे. मग आपण इतरांचा द्वेष केला तर त्यांना आपला काय फायदा होणार? उलट आपली अधोगतीच होईल. म्हणून भक्त कधीच कोणाचा द्वेष करत नाहीत, तर ते प्रत्येक जीवात्म्याप्रती प्रेम भाव ठेवतात आणि कोणाच्याही प्रगतीबद्दल त्यांना आनंदच वाटतो. अशा प्रकारे जेव्हा आपण द्वेष रहित होतो, तेव्हा भगवंत आपल्याही हृदयामध्ये येऊ शकतात. अर्जुनही द्वेषमुक्त होता आणि म्हणूनच तर भगवंतांनी त्याला भगवद्गीता सांगितली. अशा प्रकारे जेव्हा आपण द्वेषमुक्त होऊ, मत्सर रहित होऊन आपली कर्तव्ये पूर्ण करतो, तेव्हा कधी यश मिळू शकतं तर कधी अपयश. प्रेक्षक हो, भगवंत सांगतात की भक्त यश आणि अपयश दोन्ही परिस्थितीमध्ये समान राहतात. ते चिंता रहित असतात. ते यश अपयशामध्येही सुखी किंवा दुःखी होत नाहीत, कारण की ते त्याहीपेक्षा उच्च अशा भगवत भक्तीमध्ये मग्न असतात. भगवंतांशी पुन्हा संबंध स्थापण्यामध्ये व्यस्त असतात. म्हणून ते या संसारामध्ये संबंध स्थापण्यासाठी जास्त प्रयत्न करीत नाहीत आणि म्हणून त्यांचं मन नेहमी शांत राहतं. म्हणून ते या भौतिक जगात सर्व कर्मे करीत असूनही बद्ध होत नाहीत. ते भक्त या संसारामध्ये राहून कर्म करतात, परंतु भौतिक बंधनांमध्ये फसत नाहीत. आपणही षडविकारांपासून स्वतःला दूर ठेवून बंधनमुक्त होऊ शकतो. उदाहरणार्थ, प्रत्येक शहरामध्ये तुरुंगही असतो आणि तुरुंगाच्या बाहेरचं जगही असतं. तर तुरुंगामध्ये कोणाला टाकण्यात येतं, तर आपला व्यवहारच आपल्याला तेथे घेऊन जातो. जर आपण व्यवहार चांगला ठेवला तर आपण त्या तुरुंगातून बाहेर पडू शकतो. त्याचप्रमाणे उत्तम व्यवहार ठेवून म्हणजेच भगवत भक्ती करून आपण या भौतिक जगातून बाहेर पडू शकतो, भगवत धाम गाठू शकतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांच्या निर्देशानुसार व्यवहार केला पाहिजे आणि बंधन मुक्त झालं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. भौतिक द्वंद्वांनी विचलित न होता सर्व परिस्थितीमध्ये समान राहूयात. सर्वांशी प्रेमाने वागून बंधन मुक्त होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.